आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आणि दिलेल्या सूचनांचं आपण पालन करत आहात, त्यामुळे निश्चितच देवाला किंचित असं भरतो तसं आणि मुंडावळ बांधून द्यायची त्यांना. सर्वांनी सूचनेकडे लक्ष द्या. दिसतोय का कसे दिसतच नाही बरोबर आहे तुम्ही थांब. तुम्ही लावा कंटिन्यू. एक नग भाऊ तुम्ही फोटो नाही व्हिडिओ काढतोय. फोटो नाही काढते आपलं काम चालतंय. पाऊस नका फोटोग्राफर 2 मिनिटं परत द्या आम्हाला. आणि हार बटूच्या आणि बटूच्या वडिलांचा आहे. सर्वांनी नका हार घालू. मंडळी एकच घ्यायचे, फक्त पोळ्यांचं वाटप चालू आहे. जा पटापट जा. नुसतं आपला हळद हा एक उपक्रम नाही. ज्यांनी आपल्या बरोबर लाडू आणलेले ते त्या मुलाला
हा मागे दोन करा. वृद्धशरवाः स्वस्ति महापूगा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो आरिष्टारेः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु.
अक्षता वाटायचं काम सुरू आहे. मामांना बसवायचं की मागे मामाला दर्शनाला घेऊन आणलंय ना. नाही त्याला मागं बसून कुठं भाऊ हे बा आमचं आहे ना नियोजन होत्या आलं का लक्षात. नियोजन जर नाही झालं ना गोंधळ होईल सगळा. मुलाच्या पाठीमागे ना मामा मुलाच्या मागे. हा मामांनी मुलाच्या पाठीमागे बसून घ्या. सर्व जे मामा आलेले त्या मामाने बसून घ्या. महिला थोड्या मागे सरकार त्यांना जागा द्या. तुम्हाला विधीसाठी तिकडे होमाच्या वेळेस त्या आई वडील आणि मुलगा तो बटू ते राहतील. ते एक एक घालतील ना. त्याला मामा बसून घ्या. ते आपण त्यावेळेला दोन मुलं दोन घ्यायला दोन हार लागतील ना मग. प्रत्येक बटूकडे अर्ध्या बाकीचं सोडून द्या. प्रत्येक बटूकडे अर्ध्या बाकीचं सोडून द्या. हा चला मामा बसून घ्या. मामा मुलाच्या पाठीमागे बसा. बसून घ्यायचं म्हणजे काय होतं त्या मुलाला आधार येतो थोडासा. मामा बसून घ्या म्हणजे त्या मुलाला बटूला आधार येईल. आपला मामा आहे आपल्या माग. थोडं अंतर बर का. इकडे लक्ष द्या इकडची मंडळी. हो थोडं सरकून घ्या. जागा पाहिजे त्यांना हार घालायला. थोडं इकडे व्यवस्थित जागा मेंटेन करा तुमच्या मधलं बर का. हो चष्मा घातले दादा इकडे इकडे. तुम्ही उपनयनाला इथे बसलेले आहात सगळे. उपनयन आपल्या मुलाच्या उपनयनासाठी बसलेले आहात म्हणजे पूजेसाठी बसलेले आहात सर्वजण. बरोबर आहे की नाही. मग चप्पल घालून बसतात का पूजेला सांगा बरं. चप्पल शूज पायातले काढून ठेवा. आपल्या पायातले चप्पल शूज बाजूला थोडे काढून ठेवा. हा जो कार्यक्रम आहे अकोले टाइम्स या न्यूज चॅनलवर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. ध्यानात घ्या. मग कोण चुका करते कोण बरोबर आहे त्याच्यामध्ये दिसेल. तेव्हा विनाकारण आपण जे सांगितलेल्या सूचना आहे त्याचं पालन करा व्यवस्थित. हे सर्व न्यूज चॅनलद्वारे प्रसारित होत आहे. महिला बसून घ्या. जे उभे राहतील त्यांचा फोटो नका काढू. हे बघा आता या मंडपामध्ये बटू बटूचे मामान बटूचे पिता या व्यतिरिक्त ज्यांचं काम नाहीये त्यांनी थोडंसं लांब थांबा म्हणजे आपल्याला नियोजन करायला सोपं जाईल. थोडं कार्यकर्ते त्यांचं कार्य करत राहतील. बाकी मंडळींनी महिला वर्गाने थोडंसं मागे थांबावं. सर्वांच्या शिरावरती शिरस्त्राण म्हणजे टोपी असणं आवश्यक आहे बरं का. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी मागून घ्या. इथे अंतरपाट द्या ना. अंतरपाट असा अंथरून घ्या. फक्त वेळेवर उभा केला की तुमचं काम सोपं होऊन जाईल. आलं लक्षात. आता आपल्याला किती वेळ आता लगेच लगेच मंगलाष्टक आता. हा चला मध्ये कोणी येऊ नका. हो गुरु टाका म्हणजे असं टाका त्यांच्या फिरवा थोडं चॅनल. फिरवा आमच्याकडे. शोभाने महादेव महादेव आता शोभा आली की नाही पावर. शोभा आली की नाही हे करायचं काही हे करायचं विधी. आता पूजन काही नाही ना. वरती मग आपलं टाइम सुरुवात लगेच आता. आपलं 10:15 वाजले. हो आपलं टाइम उद्या ना अजून हे
तोपर्यंत राहायचं संकल्प वगैरे बाकी आहे. हा ते करून घ्या म्हणजे त्यांना थोडं तुमचे मन सुरू करा थोडंसं म्हणजे मागव ना हा हा म्हणजे मग त्याला कळत चालेल. एक पळी भांडत आम्हाला द्या नाही तिथे पाहिजे का? संकल्प आपणच सोडून त्यांच्या वतीने. खुर्ची घ्या मग. खुर्च्या घ्या ना. बसा. पोथी द्या. लागलं ना भाऊ नियोजन टकाटक. मी काय म्हणतो, टाकायला लावलं त्यांना वेळेवर भक्त उभे केले की नाही. अजून एका दोन खुर्च्या मागवा ना. आता काय करायचं अंतरपाठात सांगतो. सरजी सर आपलं पत्रिकेवर काय टायमिंग आहे? टायमिंग ते होईल म्हणा पण ते कसं आहे, काही मान्यवर आलीच नाही सर एकदा बसू द्या थांबा ना मग तोपर्यंत गायत्री म्हणून आता बसून घ्या त्यांचा पूजा काही होईल लगेच मध्ये लावून घ्यायची ना गायत्री म्हणून घेते काही सगळ्यांना. आता आपण ज्यांना एक मिनिटं समजून सांगतो पहिले. खाली बसायचं का आपण? वरतीच बस. संवाद आहे. ठीक आहे, तो लाईनची सुरुवात करू आपण. गायत्री जाईल ना त्याच्यामध्ये. त्यांना आधी सांगतो ना थोडंसं वेळ घालून द्या. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बटूचे सर्व पालक वर्ग, या ठिकाणी थोडी शांतता ठेवा, थोडी शांतता ठेवा. या ठिकाणी आपण जे कार्य आता करणार आहोत त्याला उपनयन संस्कार असं म्हणतात, म्हणजे मौंज. बरोबर आहे की नाही? आपण काय करतोय हा विधी, हा जर तुम्हाला समजला तर त्या विधीमध्ये तुम्हाला अजून आनंद येईल तो करायला. बरोबर? नाही तर गुरुजी आले, मंत्र म्हटले, निघून गेले, असं होता कामा नये. नेमकं आपण काय करतो आहे आणि त्या केल्याचा आपल्या बटूवर काय परिणाम होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आणि मग ती कृती आपल्याला करायची आहे. बरोबर? ज्या वेळेला कुंभार मडके बनवतो बघा, बरोबर आहे की नाही, नुसता मातीचा गोळा आहे, नुसता मातीचा गोळा विकायला गेलेत कोणी घेईल का तुमच्याकडनं? नाही घेणार. का नाही घेणार? त्या मातीच्या गोळ्यावर जर संस्कार केले, त्याच्यावरती जर त्याच्यापासून अनेक प्रकारच्या वस्तू पात्र घडवले तर त्याच मातीच्या गोळ्याची किंमत ही अनमोल होऊन जाते. बरोबर आहे की नाही? त्याचप्रमाणे आपल्या बटूवरती आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माप्रमाणे जर आपण त्याच्यावरती संस्कार केले, बरोबर, तर साक्षात पुढे जाऊन त्याचं आयुष्य हे उत्तमरित्या असं फलद्रूप होणार आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर आपण ड्युटीला आहात कुठेतरी, आपला मुलगा घरी काय करतो माहिती नाही, शाळेत गेला का नाही माहिती नाही, कॉलेजला गेला का नाही माहिती नाही. जर अशा प्रकारची संतती असली तर आपलं नाव लौकिक होईल का? नाही होणार. बरोबर आहे की नाही? तर तेच जर आपण त्याच्यावर उत्तम असे संस्कार केले, धार्मिक संस्कार केले, तर ती व्यक्ती निर्माण होते, नाही तर साधा माणूसच राहील तो. तर आपल्याला उपनयन म्हणजे उपनयन नावाचा संस्कार या बटूवरती करायचा आहे. एक मिनिट. उपनयन संस्कारामध्ये तुम्हाला आता गायत्री मंत्र शिकवला जाईल. या ठिकाणी स्वतः सगळ्यांनी तो मंत्र आमच्याबरोबर म्हणायचा, बटूंने म्हणायचा नाही. आत्ता ज्यावेळेला वडील बटूला तो मंत्र शिकवतील, म्हणजे पहिली जी गुरुदीक्षा दिली जाते, जसं आपण आज एवढ्या मोठ्या आश्रमात कार्यक्रम करतो आहे, या आश्रमाची महती तुम्हाला माहितीच आहे. बरोबर की नाही? साक्षात प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने ही भूमी पुण्य झालेली आहे. अशा भूमीमध्ये आपल्या जातकाचं, आपल्या मुलाचं उपनयन संस्कार होतो आहे, ही खूप आनंदाची भाग्याची गोष्ट आहे. नाही तर आत्ताच्या काळामध्ये एक ब्राह्मण वर्ग सोडला तर बाकीचे उपनयनच करत नाही मंडळी. ते म्हणतात आमच्याकडे नाहीये. असलं काही नाहीये. सर्व समाजामध्ये आपल्याकडे उपनयन आहे. तो संस्कार आहे, बाळावरती केला जाणारा संस्कार. तर याच्या आधी सुद्धा काही संस्कार असतात. बरोबर? ज्या वेळेला बाळ जन्माला येतो, मुलगा, तेव्हा जातकर्म नावाचा संस्कार केला जातो. बरोबर? जातकर्म संस्कार झाला की जो 12व्या दिवशी केला जातो त्या संस्काराला बारसं असं म्हणतात. बरोबर? कालमान परिस्थितीनुसार आपल्याकडे 1.25 महिना 1.25 वर्षाने आपण बारसं करतो, पण जो 12व्या दिवशी संस्कार केला जातो त्याला बारसं म्हणजे नामकरण संस्कार असं म्हणतात. बरोबर? 12व्या दिवशी नामकरण संस्कार झाला की पूर्वीच्या काळी बघा, जुनी मंडळी इथे आहेत आपल्या
सौभाग्याने जुनी मंडळी आहे, बाळ बाळंतिणीला अंधाऱ्या खोलीत ठेवलं जायचं. याच्या मागचं सायन्स काय माहिती कोणाला? बाळाचे डोळे त्यावेळेला कमजोर असतात आणि जर सूर्याचे किरण त्याच्या डोळ्यावर एकदम पडले तर दृष्टीहीनता येण्याची शक्यता असते. म्हणून करता 1.25 महिना बाळाला बाळंतिणीला अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलं जायचं. थोडासा प्रकाश तिथे असेल अशा ठिकाणी. 1.25 महिना झाल्यानंतर आपण देवदर्शनाला जातो बघा. आपल्याकडे कुलदेवीला आपल्या जातो, कुलस्वामिनीला जातो, कुलदेवतेला आपण जातो की नाही. तर बाळाला पहिल्यांदा घराच्या बाहेर काढणं, त्याला निष्क्रमण या नावाचा संस्कार. मग तिथे सूर्याचं पूजन केलं जातं आणि मग आपल्या कुलदेवता कुलदेवीला आपण जाऊन दर्शन घ्यायचं, बाळाला तिथे डोकं टेकवायचं आणि पुन्हा घरी यायचं असतं. झालं. त्याच्यानंतर एक संस्कार केला जातो बाळाचा, त्याला म्हणतात चौल संस्कार. जे आत्ता बटूंनी केलेले बघा सगळ्यांनी. चौल म्हणजे जावळ काढणं थोडक्यात. तो पहिला संस्कार त्यावेळेला केला जातो. बरोबर. या प्रकारे उपनयनाच्या आधी हे संस्कार असतात. जातकर्म संस्काराच्या आधी सुद्धा ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असतं तर गर्भावरती सुद्धा विशिष्ट प्रकारचे संस्कार केले जातात. बरोबर. या प्रकारे या संस्कारातून उत्पन्न झालेली जी संतती असते, बरोबर, ती उत्तम आणि सुसंस्कृत अशी संतती असते. बरोबर. आता कालमान परिस्थितीने याच्या मागचे संस्कार झाले असतील नसतील तर आपण त्याचा प्रायश्चित्त संस्कार इथे करणार आहोत. त्यानंतर उपनयन संस्कार मंगलाष्टक झाल्यानंतरनं आपल्याला वरती उपनयनाचे सगळे विधी या ठिकाणी करायचे आहेत. या प्रकारे आपला सर्व उपनयनाचा संस्कार आपल्याला करायचा आहे. सगळ्यांचं सहकार्य असेल तर अतिशय उत्तम पद्धतीने हे जे आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे जर कोणी यजमानांना बटूंच्या मातापित्यांना काही शंका असल्या, एखादी गोष्ट कळली नाही तर थांबायचं आहे, तिथे विचारायचं आणि मग पुढे जाऊन करायचंय. आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई नाही, पण तो संस्कार, ती कृती आपल्याकडनं व्यवस्थित झालीच पाहिजे. बरोबर. इथे जे आपण सर्व गुरुजी मंडळी आम्ही आलेलो आहोत ते आम्ही याच कारणासाठी आलोय. बरोबर की नाही. तर आपल्याकडनं कुठलंही चुकीचं कार्य होता कामा नये. व्यवस्थित सर्व गोष्टी समजून सूचनेकडे लक्ष देऊन आपल्याला हा उपनयन संस्कार पार पाडायचा आहे. हरी ओम. शांतीपाठाचं पठण होत आहे. सर्वांनी श्रवण करायचं आहे. सर्वांनी हात जोडा. आपली इष्टदेवता कुलदेवता आपले गुरु महाराज माता पिता यांचं स्मरण करायचं आहे. त्यांना बसल्या बसल्या नमस्कार करायचा आहे. नवग्रहांचे आशीर्वाद बटूंना मिळावेत. या मुंजीच्या काळी नवग्रहांची अनुकूलता त्यांच्यावरती राहावी. नवग्रहांचे काही दोष असतील तरी सगळे निघून जावे. कोणाला 8वा गुरु असतो, 4था गुरु, 12वा गुरु, असे काही दोष असतात पत्रिकेमध्ये. तर या उपनयन काली हे कुठलेही दोष त्यांना लागू नये आणि आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून करता या ठिकाणी आपली कुलस्वामिनी आणि नवग्रह यांचं स्मरण करायचं आहे. सगळ्यांनी हात जोडायचे. हरी ओम. आनो भद्रा करतवो जन्तु विषवातो दब्धासो अपरीतास उद्भिदा देवानो योधा सदामिदवृधे आसन्नपरायुवो रक्षितारो दिवे दिवे नरजसा वर्तमानो निवेशयन्नमृतमर्त्यञ्च न्यायेन सवितारथेन देवो याति भुवन निवश्यन्न देवा असपत्नगो सुवध्वं महते क्षतरा यमहते ज्येष्ठ्या यमहते जानराज्य येन्द्रस्येन्द्रियायो मुखिया पुत्रमामुखियै पुत्रमस्यै अव्वेश एकवो मेराजा सोऽस्माकं ब्राह्मणानां गुराजा निर्मूर्धा दिवा
सूर्यांचा समेंदस्ते अधियुत्तर समेंद विषवे देवा जजमानश्चासी अतियादरजो अरेहाद्यु मद्विभा तिकरा तू मज्जाने खो छावासाने दराजा ददल समा सुधरा वीणांदे चिदराम देवी अन्नात् परिसृतो रसां ब्रह्मणाभ्यपि वत्क्षतरां पयाः सोमां प्रजापति राजदियामेन्द्रियां विपानगो शुभरामान्दस इन्द्रेन्द्रियामिदं भयोमृतं मधु देवीरविष्टय आपो भवन्तु पीतायोरविस्रवन्तु भुवदूते सदा वृद्धाः सखाया ज्येष्ठया वृद्धा कृण्वन्न केतवे पेशो मर्जा अपेशसे छायैर्मुखैस्तीक्ष्णैर् युक्ता बिन्दुनिबद्धरत्नमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकां गायत्रीं वरदां भयाकुशकशां शुभ्रां कपालं गुणां शङ्खं चक्रमथारविन्दयुगलं हस्तैर्वहन्तीं भजे या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा रूपेण मच्चित्तं पङ्कीकृतमभूद्यया किङ्करीयस्य सा माया शङ्कराचार्यमाश्रयेत् यो देव सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यमुपास्महे अज्ञानां जाह्नवीतीर्थं विद्यातीर्थं विवेकिनां सर्वेषां सुखदं तीर्थं भारती तीर्थमाश्रयेत् प्रह्लादवरदो देवो यो नृसिंहः परो हरिः नृसिंहोपासकं नित्यं तं नृसिंहगुरुं भजे। ओम गणपतीचं स्मरण करायचं आता। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः केतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः आरम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा गुलाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं सिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वकार्येषु नास्ति तेषामुमङ्गलामृतेस्तो भगवान् मङ्गलाय धनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव बलं देवबलं तदेव लक्ष्मीपते देवं स्मरामि तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः
कार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरा सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दना विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरं आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां श्रीरामं भूयो भूयो अनन्याश्चिन्तयन्तु मां ये जनाः पर्युपासते विद्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं माधवं ढुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गा भवानीं मणिकर्णिकां सम्प्रक्तौ वागरत प्रतिपत्तये पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकरं वन्दे भगवन्तो पुनः पुनः अद्य श्रीहरविष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः राज्ञया प्रवर्तमानस्य अद्य हरिहरब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपते श्री श्वेतवारः कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भारतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये श्रीमद्गोदावर्याः दक्षिणे वा उत्तरे तीरे प्रवरे तीरे अगस्त्याश्रमे अस्मिन् वर्तमाने विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतौ महामांगल्य प्रथमासोत्तमे मासे पुण्यपवित्रे वैशाख मासे शुभे कृष्णे पक्षे आद्याय च द्वितीयां शुभ पुण्यतिथौ अद्य वासरः वासरस्तु सौम्यवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च अनुराधा दिवस नक्षत्रे परिगयोगे तैतुल परमगरजकरणे वृश्चिक स्थिते वर्तमाने चंद्रे वृषभ स्थिते श्री सूर्ये मिथुन स्थिते देवराज गुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि सत्सु एवं ग्रह गुणगण विशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ गोत्रोच्चारः आपापल्या गोत्राचं उच्चारण करायचं. ज्यांना गोत्र माहिती नसेल त्यांनी काश्यप म्हणायचं. सर्वांनी म्हणा गोत्रे, म्हणजे वडिलांनी बटूंनी नाही म्हणा. गोत्रे कुले उत्पन्नः यजमानः सपरिवारः अहम. स्वतःचं संपूर्ण नाव घ्या. म्हणायचंय अत्रत्य. अत्रत्य जरा जोडा मोठ्याने म्हटलं तर थोडस वाटेल मला तुम्ही म्हटलं म्हणून. अत्रत्य भारत भूमंडले महाराष्ट्र प्रदेशे अहिल्यानगर नामक महामंडल अंतर्गत अकोले नामक जानपद अंतर्गत अस्मिन अगस्ती महामुनि सिद्ध मंदिरे अद्य दिने अहम. गुरुजी सांगतील तो संकल्प म्हणायचा आता सर्वांनी. या ठिकाणी आपण संकल्प करत आहोत. त्याच्या आधी उच्चारण केलेलं आहे की आपण या पृथ्वी तलावरती असणाऱ्या भारतवर्षामध्ये महाराष्ट्र दंडकारण्य क्षेत्रामध्ये आहोत. या दंडकारण्य क्षेत्रामधल्या या अगस्ती आश्रमामध्ये या ठिकाणी अतिशय या तपोभूमीमध्ये बसून आपण हा उपनयन संस्कार, त्याच्या आधी हा जो करणार आहोत हा चौल संस्कार, समावर्तन संस्कार, हे सगळे संस्कार गायत्री मंत्राचं या बटूंना दीक्षा देणं हे करणार आहोत. सर्वांनी संकल्प म्हणायचा आहे. एक लाईनच बरं पडेल. हे पुढे लाईव्ह चालू आहे ना, लाईव्ह त्यांना ते हलवावं लागेल थोडं. आपण असं म्हणा मम अस्य. आपल्या बटूचं नाव घ्या. कुमारस्य बीजगर्भ
समुद्भव एनो निबर्हणेनो बल आयुः अभिवर्चस व्यवहार सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम चूडाकरण यथाशक्ति अहम तंत्रेण करिष्ये। महागणपति स्मरणं करिष्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा पतये नमः। कार्यनिर्विघ्नार्थे प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। मगाशी गुरुजींनी सांगितलं आपल्याला की नामकरण संस्कार आहे, निष्क्रमण संस्कार आहे, अन्नप्राशन संस्कार आहे। 6 महिन्याचा मुलगा झाला की त्याला अन्नप्राशन संस्कार केला जातो। 3 वर्ष झालं की त्याचा आपण केस काढतो, जावळ करतो। तसा हा मुलगा जेव्हा गुरुगृही जाण्यासाठी योग्य होईल तेव्हा त्याचं बल वाढावं, त्याचं आयु वाढावं, त्याला चांगल्या बुद्धिमत्ता त्याला प्राप्त व्हावी म्हणून करता चौल नावाचा संस्कार या ठिकाणी केला जात असतो। या ठिकाणी चौल नावाचा संस्कार आपण त्याच्यावरती करणार आहोत। चौल संस्कारामध्ये त्याच्या या केशांमध्ये असलेल्या पापांचं निरसन व्हावं। जे काही आपल्या शरीरामध्ये व्याधी असतात, पाप असतात, या केसांमध्ये राहत असतात म्हणून करता कुठलेही आपण श्राद्ध वगैरे जे कर्म करतो तेव्हाही केस काढतो किंवा मुंजीमध्ये आपण केस काढले, मुलांचे सगळे प्रकारचे पाप नष्ट व्हावेत, त्यांचं बल वाढावं, आयु वाढावं म्हणून करता त्यांचे केस आपण काढत असतो। तेव्हा संस्कार या त्या ठिकाणी करायचा आहे। ततः सगळ्यांनी म्हणा भो ब्राह्मणाः। हे पहा सर्व बटूंच्या पित्यांनी म्हणा भो ब्राह्मणाः। मोठ्याने म्हणा ना, आता एवढे जण आहे तुम्ही, ऐकू आलं पाहिजे थोडं। भो ब्राह्मणाः मह्यं सहकुटुंबिने महाजनान् नमः कुर्वाणाय आशीर्वचनम् अपेक्षमाणाय अद्य करिष्यमान चौल उपनयन समावर्तन संस्कार आख्यस्य कर्मणः पुण्याहं कल्याणं रिद्धिं स्वस्ति श्रीः अस्तु इति भवन्तु ब्रुवन्तु। लक्ष्मीशवज्ञा बहुरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यात्तम् सर्वलोकम् पुण्यावाचनेन श्री परमेश्वर प्रियतां नमः। तथा आपल्या कुलस्वामीला नमस्कार करा। समख्ये देव्या धिया दक्षिणयोरुजक्षसा ब्रह्मोघीर्मो अहन्तमवीरं पिरेयतव देवी सन्दृशी। गौर्याद्यावत मातृभ्यो नमः। विघ्नाय नमः। मंडप मातृभ्यो नमः। या मंडपामध्ये आपण 4 कोपऱ्यांमध्ये आंब्याचे दहाडे बांधलेले आहेत, मंडप स्थापन केलेला आहे। त्या मंडपाला नमस्कार करा। या मंडपामध्ये पण देवता असतात, या मंडप देवतांचं स्मरण करायचं आहे, त्यांना नमस्कार करा। ओम मंडपस्थ देवताभ्यो नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। आपल्या पितरांना नमस्कार करा, जे स्वर्गस्थ असतील गेलेले त्या पितरांचा नमस्कार करा। ओम पितृभ्यः स्वदायभ्यः स्वदा नमः। पितामहेभ्यः स्वदायभ्यः स्वदा नमः। प्रपितामहेभ्यः स्वदायभ्यः स्वदा नमः। पितृभ्यो नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि। तथा दक्षिण गोदान मुंदती। आता बटूच्या उजव्या कानाच्या वरती जे केस होते त्याचे हात लावा बरं। उजव्या कानाच्या वरती हात लावा। उजवा कान, बटूचा उजवा कान, तुमची डावी बाजू। वडिलांनी तुमच्या डाव्या बाजूचा त्याचा उजवा कान आहे, तिथे उजव्या कानाच्या वरती उजव्या हाताने हात लावा, त्याला उजवा हात लावा।
हा बरोबर. अथ दक्षिण गोदान मुंदती ओम सवित्रा प्रसूता देव्या आपउंदन्तु ते तनुवम् दीर्घायुत्वाय वर्चसे ततस्त्रेण्याशलल्या विनीय त्रीणि कुशतुर्णान्यन्तर्ददात्योषध इति ओम ओघधेत्राय स्व शिवो नामेति रोक्षुरमादाय शिवो नामादिस्ते पिता नमस्ते अस्तु मामाहि गोसे निवर्तयाम्यायुखेन्द्राध्याय प्रजननाय रायसभोगाय रायत्वोगाय प्रजात्वाय सुविर्जाय जेनावपत्सविदाक्षुरेण सोमस्य राज्ञो वरुणस्य विद्वान् तेन ब्रह्माणो वेददेवमस्यायुष्यं जलदश्चर्यथा सत केशानि प्रच्छिद्य अनुरुहे गोमयपिण्डे प्रास्यति एवं द्विरपरं तु वश्नीम् उन्दनं विनयनं त्रीणि कुशतुर्णान्यन्तर्निधानं संलग्नीकरणं छेदनं गोमयपिण्डे प्रासनम् अथ पश्चादिति पश्चिमं गोदानमुंदती. आता बटूच्या मागे शेंडीच्या मागच्या बाजूला हात लावा. बटूने असं पुढे वाका जरा वडिलांकडे वाका पुढे खाली वाका एकदम. टोपीच्या मधून हात लावा शेंडीच्या मागे खाली हात लावा. टोपी काढून ठेवा लागलंच ते 2 मिनिटं. टोप्या काढून ठेवा सगळ्यांनी. हा हात लावा. ओम सवित्रा प्रसूता देव्या आप उन्दन्तु ते तनूं दीर्घायुत्वाय वर्चसे न्यासलल्या विनीय त्रीणि कुशतुर्णान्यन्तर्दधाति ओम ओघधेत्राय शुभ तूष्णीं सुरादानम् ओम निवर्तयाम्यायुगेन्नाद्याय प्रजननाय रायस्भोगाय सुप्रजास्त्वाय सुवीर्जाय प्रवपति द्रायुगमिति सकेशानि प्रच्छिद्य ओम त्र्यायुगाञ्जमदग्ने गस्यावस्य त्र्यायुखम् त्र्यायुखं तन्नो अस्तु त्र्यायुखं गोमयपिण्डे प्रास्यति एवं द्विरपरतूष्णीम् उन्दनं विनयनं त्रीणि कुशतुर्णान्यन्तर्निधानं संलग्नीकरणं छेदनं गोमयपिण्डे प्रासनम्. आता बटूच्या डाव्या कानाच्या वरती हात लावा. ओम सवित्रा प्रसूता देव्या आप उन्दन्तु तनूं दीर्घायुत्वाय वर्चसे न्यासलल्या विनीय त्रीणि कुशतुर्णान्यन्तर्दधात्योषध इति ओम ओघधेत्राय स्व निवर्तयाम्या इति प्रवपति ओम निवर्तयाम्यायुगेन्नाद्याय प्रजननाय रायस्भोगाय सुप्रजास्त्वाय सुवीर्जाय ओम जेन भूरिश्चरादिवञ्जोश्च पश्चात् सुवर्जम् तेन देवामि जीवातये जीवनाय सुरोक्ष्याय स्वस्तये अनुरुहे गोमयपिण्डे प्रास्यति एवं द्विरपरं तु वशिनीम् उन्दनं विनयनं त्रीणि कुशतुर्णान्यन्तर्दधानं संलग्नीकरणं छेदनं गोमयपिण्डे प्रासनम् ततः अक्षुरेण शिरः प्रदक्षिणं परिहरति. आता बटूच्या डोक्यावरनं 3 वेळा हात फिरवा. 3 वेळा गोल हात फिरवा. ओम चक्षुरेण मज्जयता सुपेशसा वक्त्रावावपति केशान् छिन्दे शिरोमास्यायुप्रमुखे ओम अक्षरं परिवपामीति नाभिकः अनेन यथाशक्ति चूडाकरणाख्येन कर्मणा श्री परमेश्वर प्रियतां नमः. पुन्हा आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणा. काश्यप वत्सारण्य ध्रुवे प्रवरान्वित काश्यप गोत्रोत्पन्न. स्वतःचं नाव घ्या. म्हणायचे मम अस्य. बटूचं नाव घ्या. कुमारस्य उपनयन तृत्वा अधिकार सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम यथाशक्ति प्रायश्चित्त द्रव्यद्वारा अहम
आचरिष्ये. आता या मुलाचं आपल्याला उपनयन करायचं आहे. या उपनयनासाठी आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा. आपण रोज संध्या जप, गायत्री जप हा केला असला पाहिजे. करताना सगळेजण त्यांना म्हणा गप्पा नका मारू. सर्व माझ्या माता भगिनी बहिणी माझ्या बरं का, ऐका ना. आजी काकू ताई, अजिबात बोलू नका. बोलायचं असेल ना, अगस्त्य मंदिर खूप मोठं आहे. जिथे मोकळं वाटेल ना तिथे जाऊन मस्त गप्पा मारा. हे सगळं ना तुमच्यासाठी करताय. तुम्ही इतके गप्पा मारताय ते काहीच समजत नाही. बघा आता तुम्हाला काय करायचं. तर या ठिकाणी आपल्याला त्या बटूला उपनयन संस्कारामध्ये त्याला मंत्र शिकवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला अधिकार प्राप्त व्हावा म्हणून करता या ठिकाणी काही प्रायश्चित्त संकल्प सांगितलेले आहेत की यथाशक्ती गाईचं द्रव्य जेवढं असेल तेवढं द्रव्य आम्ही गुरुजींना दान करून हे प्रायश्चित्त घेत आहोत किंवा तत्प्रेत्यर्थ काही द्रव्य गुरुजींना आम्ही देणार आहोत. अशा या ठिकाणी 3-4 वेळेस आपल्याला प्रायश्चित्त संकल्प करायचे आहेत. या ठिकाणी विष्णूचं स्मरण करा आणि विष्णू स्मरणाने आमचे हे सगळे अरिष्ट दूर होत अशी प्रार्थना करायची. हात जोडा, विष्णूला नमस्कार करा. ओम पापोहम पापकर्माहम पापात्मा का पापसंभवः कृपया गोडमणे सर्व पापहरा भव. आता बटूंनी म्हणायचंय, म्हणा मम. सर्व बटूंनी म्हणा मोठ्यानी, मम कामचार, कामवाद, कामभक्षण आदि दोष परिहारार्थम स्वस्य उपनयनेता सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम यथाशक्ति गोमूल्य प्रत्याम्नायेन अहम प्रायश्चित्तम यथाशक्ति आचरिष्ये. आता बटूंनी संकल्प म्हटलेला आहे की आजपर्यंत माझ्याकडनं कोणाला जर वाईट बोललं गेलं असेल, माझ्या गुरूंना, माझ्या आई वडिलांना माझ्याकडनं उलट बोललं गेलं असेल ना की नाही, कोणाला मित्रांना शिव्या दिल्या असतील, मी जे खाऊ नये ते खाल्लं असेल, जे पिऊ नये ते प्यायलो असेल, तर हे सगळे दोष मला लागतात. काही मुलं बटू छोटे पण काही मोठे मोठे पण आहे. हा, मोबाईलवरती खूप जर काही पाहिलं असेल, आई वडिलांचं ऐकलं नसेल, ऐका, तर हे कामचार त्याला म्हटलं जातं. कामवाद म्हणजे काय की वाईट बोललो असेल, कोणाला शिव्या दिल्या असतील, कामभक्षण केलं असेल, वाईट खाल्लं असेल काही, तर हे सगळे दोष निघून जावेत म्हणून करता या बटूंनी पण काही प्रायश्चित्त या ठिकाणी घ्यायचं आहे. 3 वेळा हात जोडायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळेस सर्व बटूंनी जप करा. हात जोडा, ताट बसा. बरं सगळे बटू नीट ताट बसा, हात जोडा, डोळे बंद करा. माझ्या मागे सगळ्यांनी म्हणायचंय ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळ्यांनी मनात 11 वेळेस जप करा.
द्यायची वडिलांना. ते वडिलांना म्हणाला सांगू ना, ते कुठे सांगू का तो काय तिथे काय पाहिजे हे काय सांगू का पाठ आहे ना सांगतो मग सर्व झाला का बटूंचा म्हणून मंत्र. आता बटूच्या पित्यांनी इकडे लक्ष द्यायचंय बरोबर. आता या ठिकाणी तुमच्या मुलाचं उपनयन तुम्हाला करायचंय. उपनयन करणं म्हणजे काय तर त्याला गायत्री मंत्राची दीक्षा देणं स्वतः तुम्ही बरोबर. आता आपलाच पाठ नाही आपण काय त्याला शिकवणार बरोबर की नाही. काय आहे का कोणाचा पाठ गायत्री मंत्र नाही ठीक आहे हरकत नाही. आम्ही तुम्हाला आता शिकवतो तो मंत्र. तुम्ही पाहिजे तर फोटो काढून घ्या. सगळ्यांनी त्या मंत्राचा जप करायचा आहे. बटूकडनं पण नंतर करून घ्यायचं आहे उपनयन झाल्यानंतर रोज. आम्ही तो मंत्र सांगतो. सर्व बटूंच्या पितांनी म्हणायचंय. नीट बसा ना मांडी घालून. थोडं थोडं इकडे सरकून घ्या. सर्व पिता जे आहेत बटूंचे त्यांनी म्हणायचंय मम कुमारस्य उपनयन अधिकार सिद्ध्यर्थम यथाशक्ती गायत्री मंत्र जप अहम करिष्ये. या ठिकाणी उपनयनाच्या आधी 10,000 गायत्रीचा जप करायला सांगितलंय वडिलाच्या पित्याला बरोबर. तर 10,000 जप का करायचा का बरं करायचा तर तुम्हाला तो अधिकार देता आला पाहिजे बरोबर. तुमच्याकडे 100 रुपये असले आणि जर कोणी काही पैसे मागितले तर तुम्ही द्याल ना कोणाला. तुमच्याचकडे नसते तुम्ही देऊ शकाल का नाही. म्हणून करता या जपाची दीक्षा म्हणजे या जपाची शक्ती आपल्याकडे असली पाहिजे. मग तुम्ही तो दुसऱ्याला आपल्या मुलाला देऊ शकतात बरोबर की नाही. तर आता गुरुजी सांगतील त्या पद्धतीने सर्व बटूच्या पित्यांनी तो मंत्र म्हणायचा आमच्या मागून. सर्व बटूच्या पित्या सर्व बटूचे पालक पिता हात जोडायचे. मोबाईल खाली ठेवा. त्या मोबाईल मध्ये कुठल्याही प्रकारचा देवता नाहीये त्याच्यामुळे ते खाली ठेवा. हात जोडा सगळ्यांनी. बाकी मंडळींनी थोडी शांत. सर्व बटूच्या पित्यांनी म्हणायचंय यो देवा हा मोठ्याने ऐकून येत.
यो देवाः सविता स्माकं धियो धर्मादि गोचरे प्रेरये तस्य तद भर्ग स्तद वरेण्यम मुपास्महे. आता परत एकदा म्हणा. यो देवाः सविता स्माकं धियो गर्भादि गोचरे प्रेरये तस्य तद भर्ग स्तद्व वरेण्यम मुपास्महे. यो देवाः सविता स्माकं धियो धर्मादि गोचरे प्रेरये तस्य तद भर्ग स्तद वरेण्यम मुपास्महे. यो देवाः सविता स्माकं धियो धर्मादि गोचरे प्रेरये तस्य तद भर्ग स्तद वरेण्यम मुपास्महे. 3 वेळेला झालाय म्हणून बस ना. एक श्लोक आलेला आहे. अन्नान्नोदकेन समम दानम न तिथी द्वादशी समा न गायत्र्या परमम मंत्रो न मातुः परदैवतम असं सांगितलेलं आहे. अन्नासारखं दान नाही महाराज, द्वादशी सारखी तिथी नाही, आणि गायत्री मंत्रासारखा मंत्र नाही दुसरा कोणता सिद्ध, आणि आईसारखं कोणी देव नाही. त्यामुळे जो गायत्री मंत्र सांगितलेला आहे तो आठवणीने तुम्ही आमच्याकडनं फोटो काढून घ्या, तो पाठ ठेवा. तो दिवसातून 11 वेळेस जरी म्हटला तरी गायत्री प्रसन्न राहते. आपणच जपलं पाहिजे गायत्रीला, अशी गोष्ट आहे. तुम्ही पण म्हणायचं आहे, बटूकडनं पण तो म्हणून घ्यायचा आहे रोज एक माळ तरी. याचा परिणाम असा असतो गायत्री मंत्राचा, ज्या वेळेला कोणीही गायत्री मंत्राचा जप करतो त्यावेळेला त्याची बुद्धी जी असते ना, ती बुद्धी अतिशय तीव्र होते. म्हणजे मुलांची बुद्धी जर अतिशय तीव्र असेल तर ते अभ्यासात हुशारच होतात. एकदा वाचलं की लगेच पाठ व्हायला सुरुवात होते त्यांचं. मग जर वाचलं पाठ केलं तर परीक्षेत मार्क 100 पैकी 100 मिळणारच आहे. बरोबर आहे की नाही? नाही तर मुलं अभ्यास खूप करतात आणि परीक्षेच्या वेळेला गेले की काय आठवतच नाही, त्याच्यामुळे कमी मार्क पडतात. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स लेवल ज्या वेळेला संपून जातो तो या गायत्री मंत्राने तुमचा वाढतो. जेवढा जास्त जप कराल तेवढी जास्त बुद्धिमत्ता आपली ही तीक्ष्ण व्हायला सुरुवात होते. बरोबर? म्हणून या उपनयन संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. का तर त्याच्यामध्ये गायत्री मंत्राची दीक्षा ही दिली जाते तुम्हाला. त्या मंत्राचं अनुकरण तुम्हाला करायचं आहे. सनातन वैदिक हिंदू धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल पुढे जाऊन तर या गोष्टी आपल्याकडनं उत्तरोत्तर व्हायला पाहिजे. देव पूजा अर्चा आपणच करत नाही, मुलं काय करणार आहेत मला सांगा तुम्ही? बरोबर आहे की नाही? तर मुलाच्या बटूच्या पित्याची जबाबदारी. नाही तर पित्या जातो सकाळी सकाळी कुठेतरी ओमट्या मारीत आणि ती घरातली बाई आपली देवधुती कशी बशी ठेवते आणि चाललंय आपलं. याला अर्थ नाही. घरातली देवपूजा ही आपणच करायला पाहिजे. महिला वर्ग त्यांचं काम करतात, मुलांना शिकवायचंही काम करतात. तर याप्रमाणे गायत्री मंत्र सगळ्यांनी याचं एक माळ का होईना 11 वेळेस 21 वेळेला सगळ्यांनी जप करायचं आहे. बटूंनी पण करायचं आहे. जर तुम्हाला हुशार व्हायचं असेल अभ्यासात तर हा एक मंत्र तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आलं लक्षात? झाले टाइम. हॅलो.
या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती आहे, ज्यांच्यावर अक्षता वाटायची जबाबदारी आहे त्यांनी सर्वांना अक्षता मिळतील याची दक्षता घ्यायची आहे। संयोजन मंडळाच्या वतीने ज्यांच्यावर अक्षता वाटण्याची जबाबदारी दिलेली आहे त्यांना विनंती आहे की सर्वांपर्यंत अक्षता या ठिकाणी पोहोचवायच्या आहेत। सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, आपण ज्या विधीसाठी या ठिकाणी आलेला आहात तो विधी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। सर्वांनी मंडपामध्ये येऊन बसायचं आहे। बटूंच्या दोन्ही बाजूला महिलांच्या आणि पुरुषांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे। सर्वांना विनंती आहे मंडपामध्ये येऊन बसायचं आहे। या ठिकाणी लगेचच विधीला सुरुवात होणार आहे। सर्व पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की मंडपामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आता सर्वांनी थोडा वेळ शांतता बाळगायची आणि माझ्याकडे लक्ष द्या। आपण आपसामध्ये कोणी बोलू नका। बघा, आपण यावर्षी या ठिकाणी सामुदायिक मौंजी व्रतबंध उपनयन संस्कार सोहळा आयोजित केला आणि या उपक्रमासाठी जे काही बटू आहेत, त्यांचे पालक आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, या सर्वांनी मोलाचं सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा। एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा। टाळी वाजवण्यात कमीपणा नाही मानायचा। अगदी उत्तम, समाधान वाटलं तुमच्या याबद्दल। या ठिकाणी हा सामुदायिक वृत्तबंध सोहळा का करायचा तर आपल्या धर्मप्रथेप्रमाणे या ठिकाणी हा विधी केला जातो, करावा लागतो आणि तो जर आपण एकट्या दुकट्याने केला तरी आपण खर्च करण्याची क्षमता असते, काही अडचण नाही, परंतु असा सोहळा होत नाही। आणि म्हणून आमच्या काही म्हणजे कोणाचाही मी नामोल्लेख करत नाही, सर्वजण यामध्ये सहभागी आहेत। आम्ही सर्वांनी मिळून असा उपक्रम हाती घेतला आणि आपण त्याला दाद दिली, आपण सहभागी झालात। यामध्ये आपला या ठिकाणीच हा विधी का करायचा, ज्या प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श या भूमीला लागलेत, त्या प्रभू रामचंद्रांना ज्या महामुनी अगस्त्य ऋषींनी जो बाण दिला की ज्या बाणाच्या साहाय्याने त्यांनी रावणाचा वध केला, ती ही भूमी आहे आणि म्हणून उपनयन व्रतबंध सोहळा येथेच करायचा हा आम्ही संकल्प केला। गेले 6 दिवस पाऊस पडतोय, भीती वाटत होती, परंतु अगस्त्य ऋषींचं महात्म्य एवढं आहे, कोणतंही संकट येऊ दिलं जाणार नाही। आणि त्यानुसार आता थोडं उष्णता वाढलेली आहे, ठीक आहे, पाऊस येणार नाही, घाबरून कोणी जाऊ नका, काही घाबरायचं कारण नाहीये। अगस्त्य ऋषींच्या पावनभूमीमध्ये आपण आहोत। या ठिकाणी हा विधी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला। या संस्थांचे अध्यक्ष, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के.डी. धुमाळ अण्णा यांच्याकडे आम्ही गेलो, त्यांनी लगेच परवानगी दिली आणि या ठिकाणी जे मॅनेजर आहेत मुतलक साहेब, त्यांनी ही सर्व व्यवस्था करण्याची आपल्याला परवानगी दिली। त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवायच्या खऱ्या अर्थानं। हे मिळत नाही, इकडे काम चालू आहे, तरी त्यांनी आपल्याला ही सुविधा उपलब्ध करून दिली। अण्णांचं थोड्या वेळामध्येच आगमन होईल। पवित्र भूमी आहे ही। यानंतर या व्रतबंध सोहळ्यामध्ये जे आपल्याला पुरोहित लाभलेले आहेत ते अतिशय या विधी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडणारे, की ज्यांना त्यातलं ज्ञान आहे,
म्हणजे मी इतरांना नाही असं म्हणत नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं वेदमूर्ती पंडित अक्षय दिलीपराव डांगे त्यांचा आणि त्यांच्या बरोबर आलेले जे पुरोहित आहेत त्यांचंही आपण या ठिकाणी अभिनंदन आभार मानणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं काम आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे ते आदरणीय योगी केशवबाबा चौधरी हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर आमचे आध्यात्मिक गुरु हरिभक्त परायण मदन महाराज वरपे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता या ठिकाणी विधी चालू असताना अनेक क्षेत्रातील राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन भेट देऊन जात आहेत. त्यांना बटूच्या पालकांना भेटायचंय, पण ही भेटाभेटी म्हणजे नुसती तोंडपूजा असते. मी आलतो म्हणजे हे म्हणण्यात काय अर्थच नाही. आपण हे पालक सर्व बसलेले आहेत, आलेले पाहुणे या ठिकाणी शांततेनं बसलेले आहेत. सर्वच या ठिकाणी 76 बटू या ठिकाणी आहेत. हे 76 बटू, आता या बटूंचा भार अंत पाहणं चुकीचं आहे, कारण हे लहान लहान बच्चे आहेत, जास्त वेळ बसवणं बरोबर नाही. आपण लगेचच हा विधी सोहळा सुरू करणार आहोत. ज्यांचं अनमोल सहकार्य या विधीसाठी लाभलेलं आहे त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. परंतु एक खंत आहे, हा विधी केल्यानंतर आपल्याकडं लोकांच्या मनामध्ये जे काही विचार मुंज लावली मुंज केली म्हणजे आपली जबाबदारी संपली एवढंच आहे. म्हणजे तो लग्नाला आता पात्र झाला एवढंच आहे फक्त आपल्या डोक्यात. पण आपल्या डोक्यात नाही का त्याला शिक्षण घ्यावं, त्यानं कुठंतरी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन पुढे जावं हा विचार डोक्यामध्ये ठेवा पालकांनी. आणि विशेषतः त्या मुलाच्या ज्या माता आहेत, आपण मातृभोजन घेतलं, आईनं त्या मुलाला शेवटाचं जेवण दिलेलं, यानंतर मुलाच्या तोंडात घास घालायचा नाही. आता त्याला शिक्षणासाठी तयार करायचं, त्याला मोठं करा, ही तुमची जबाबदारी आहे. नाही तर पोरं काय ऐकतील नाही, पोरं बिघडली, आपणच नाही द्यायला, पोरं काय बिघडली. म्हणून आता कोणाला वाईट वाटेल काय होईल ठीक आहे, परंतु तळमळ आहे म्हणून हा सामुदायिक मोंजी व्रतबंध सोहळा आयोजित केला. अशाच पद्धतीनं या आपल्याकडं लोकांना ते सर्वांना सहज शक्य व्हावं म्हणून सामुदायिक विवाह सुद्धा करणं गरजेचं आहे. परंतु लोकांमध्ये थोडासा आर्थिक अहंकार वाढला, मी करू शकतो, माझ्याकडे भरपूर आहे, त्याच्यात काही अर्थ नाही, पैसा वाया जातो. एकत्रच करा, ते चांगला कार्यक्रम होतो, सर्वजण येतात, एकमेकाला भेटतात आणि त्यासाठी आपल्याला हा विधी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जे काही व्रतबंधामध्ये नियम आहेत त्या नियमाचे बंधन पाळायला सर्वांना सांगा. नाहीतर नुसताच मुंजी लावल्या झाला मोकळा असं नको करायला, त्याचे बंधन पाळायला शिकलं पाहिजे. हे सर्वजण आपण करू शकाल. आज एक अतिशय महत्वाचा योग आहे, धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आपला एक बटू चिरंजीव शार्विल हा आपल्या समोर एक पोवाडा गातोय. कुणी आवाज करू नका, ऐका. त्याचा वडिलांकडे बोटात कला आहे, पोराच्या कंठात कला आहे. शार्विल बघा, ही मुलं किती गुणवान आहे. आपली मुलं गुणवान बनवा, त्यांना शिकवा, त्यांना द्या काहीतरी. या मुलाचे वडील म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील एक नामवंत चित्रकार मीनानाथ खराटे सर यांचा हा चिरंजीव आहे आणि त्याचा कंठामध्ये किती ताकद आहे बघा. स्टेजवर येऊन इथं खाली गप्पा मारणं सोपं आहे, इथं येऊन बघा कसं होतंय. आणि आता यानंतर शार्विलचा पावडा ऐकायचा आहे, आवाज करू नका कोणी. आवाज नको. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी
रणात फिरली न ती कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार जेले ढालीवरती वार हो जेले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठ मोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणाशी सदा सच भवानी झाली जुलूम करताच्या रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेम पार हो महाराष्ट्रावर प्रेम पार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार हो चमके शिवबाची तलवार शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला शिवाजी लागे अजमावयास शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्री शिरले बघून मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्त्या बोलत असे या तोबा या अल्लाह केला शाहिस्त्यावर वार केला शाहिस्त्यावर वार हो त्याची तुटली बोटे चार हो त्याची तुटली बोटे चार हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार हो चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार तळपत्या बिजलीचा अवतार जेले ढालीवरती वार हो जेले ढालीवरती वार हो चमके शिवबाची तलवार. धन्यवाद शार्विल. गोड आवाजामध्ये आपण आज धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आणि हा सुंदर असा पोवाडा आपण गायन केला. या ठिकाणी मातृभोजन यावर एक कविता आहे. ती कविता आपण सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. उलट्या हाताचा हा घास लागे फार गोड गोड बाळा हट्टीपणा आणि हुडपणा आता तू सोड. सोड दंगामस्ती आणि घाल आवर मनाला. सोड दंगामस्ती आणि घाल आवर मनाला. जाण ठेव तुझ्या मनी आहे मान शिक्षणाला. वृत्ती ठेव सदाचारी मन ठेव तू निर्मळ. ब्रह्मचर्य व्रत आचरी शब्द असू दे मवाळ. भले ठेव तू वर्तन सत्य असो आचरण. विद्याभ्यास ध्यानी मनी संपले रे बालपण. मौंजी बंधनाचा अर्थ नीट घेई ध्यानात रे. बंधनात राही आता खुळेपणा विसर रे. सारे चांगले हे गुण त्याची करी तू मैत्री. बुद्धिवंत होण्यासाठी जप मंत्र गायत्री. गोड बोल आदराने होईल लाडका सर्वांचा. प्रभू तुझा पाठी राखा आशीर्वाद हा सर्वांचा. आशीर्वाद हा सर्वांचा. आता या ठिकाणी या बटूंना आशीर्वाद देत आहेत. या ठिकाणी उपस्थित अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय केडी अण्णा धुमाळ उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मदन महाराज वरपे हरिभक्त परायण मदन महाराज वरपे आणि योगी केशवबाबा चौधरी हेही उपस्थित आहेत. मी प्रथमतः या ठिकाणी हरिभक्त परायण मदन महाराज वरपे यांना विनंती करतो आपण बटूंना आशीर्वाद द्यावेत. यानंतर योगी केशवबाबा चौधरी आशीर्वाद देतील आणि आदरणीय यानंतर केडी अण्णा देतील आणि त्यानंतर योगी केशवबाबा चौधरी आशीर्वाद देतील आणि आपण लगेच मुंजी लावण्यासाठी सुरुवात करू. थोडा वेळ पत्रिका होती ना सर तुमच्याकडं. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा
मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. सर्व गुरव समाजातील उपस्थित असणारे आणि तालुक्यातील सर्व मान्यवर जे बटू आहेत, बटूचे मामा, बटूचे वडील, माता, त्यांचे सर्व नातेवाईक आणि आपण सर्व सज्जनांनो, या लेकरांना आशीर्वाद देण्याकरता अगस्ती महाराजांच्या या प्रांगणामध्ये उपस्थित आहोत. खरं तर हा कार्यक्रम इथं ठेवला म्हणजे पहिले आशीर्वाद अगस्ती बाबांचेच या बटूंना आहेत. कारण भगवान रामप्रभूने सुद्धा अगस्ती बाबांचेच आशीर्वाद घेतले. आपलं शौर्य गाजवताना अनेक आणि अयोध्या लंकेमध्ये जाताना पहिले आशीर्वाद घेतले ते अगस्ती बाबांचेच घेतलेले. असा एक व्रतबंधनाचा कार्यक्रम, मौजी व्रतबंधनाचा उपनयन संस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या मंत्रघोषाच्याद्वारे हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ते नाशिकचे आमचे गुरुदेव महाराज आणि सर्व. मी आल्यापासून बघतो एक चांगले मंत्र, चांगलं मार्गदर्शन या लेकरांना प्राप्त झालेलं आहे. विशेषत्वानं जो गायत्री मंत्र आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण जप केला पाहिजे. नुसतं मौजी व्रतबंधन झालं, उपनयन संस्कार झाले का मुंज झाले म्हणजे त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आपल्याला निर्व्यसनी जीवन ठेवायचं आहे. त्याच्याकरता माता पित्याने या बटूकडं आतापासूनच एक केंद्रित केलं पाहिजे लक्ष. त्यांच्या आचार विचाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट गुरुजींनी सांगितली, याचा अर्थ निर्व्यसनता हे पहिलं संस्कारातलं जीवन आहे. जे आपल्याकडे 16 संस्कार केले जातात त्यातला हा महत्त्वाचा संस्कार आहे उपनयन संस्कार, मौंज व्रतबंध संस्कार. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे सुसंस्कारित झालं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. त्यानिमित्तानं आपल्याला वडीलधाऱ्यांची सेवा करता आली पाहिजे, चांगलं शिकून मोठं होता आलं पाहिजे आणि विशेषत्वानं आदराची भावना आपल्या जीवनामध्ये, सेवाभाव हा असला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा खरा तर हा कार्यक्रम आहे. आणि विशेषत्वानं मी सर्व समाजाला धन्यवाद देतो. एक आपला हा एकत्रितपणा त्या निमित्तानं दिसलेला आहे. आपल्या समाजाला खरं तर एक दिशा या निमित्तानं प्राप्त झालेली आहे का सामुदायिक कार्यक्रम आपण घेतो. जवळजवळ 75-76 या ठिकाणी हे बटू आहेत, त्यांचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं अगस्ती बाबांना साक्षी ठेवून या ठिकाणी या पुढच्या वाटचालीला मी माझ्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी, शुभम भवतु. यानंतर या अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय केडी अण्णा धुमाळ हे या सर्व भटूंना या ठिकाणी आशीर्वाद देतील. या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले सर्व समाजातील सर्व नेतेगण आणि विशेषतः मदन महाराज वरपे आणि योगी केशवबाबा आपल्या सर्व बटूंना आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहेत. माझ्या अगोदर शिवाजीराव चौधरी सरांनी समाजानं काय केलं पाहिजे आणि हे उपक्रम कशासाठी राबवले जातात आणि काय केलं पाहिजे हे याबाबतचं उद्बोधक सांगितलं. मदन महाराज वरपे महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिले. माझे आशीर्वाद काय असणार आपणाला, फक्त जाता आता 2 गोष्टी सांगतो की आता आपल्याला इथं एक मौजी बंधनातला तरुण बालक त्याने पोवाडा म्हटला आणि आपल्याला आठवत असेल की आपल्याला जुन्या काळी हे पोवाडे व्हायचे. आता पोवाडे कोणी म्हणत नाहीत आणि ह्या मुलानं थोड्या वेळ आपल्याला मंत्रमुग्ध केलं की इतका छान पोवाडा, इतका छान आवाज होता. म्हणजे कुठल्याही संगीत मागं नसताना, ढोलकी नसताना, तुंतुन नसताना सुद्धा पोवाडा इतका छान म्हटला की त्याचे पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं असं माझी तुम्हाला विनंती आहे. तुमच्या ह्या सगळ्या बटूंचं आज लग्न झालंय. एक प्रकारचं लग्न होतं आणि हे लग्न होताना आपण समाजात तुमचं खरोखरं लग्न होताना तिथपर्यंत वागणूक कशी असावी हे याबाबत हे तुमचं हे व्रत आहे आणि त्यासाठी तुम्हाला आज ब्राह्मण आणि सगळ्या गुरूंनी दीक्षा दिली आहे. त्या दीक्षेचा उपयोग असाच करा
की आपलं इथून पुढच्या आयुष्यामध्ये आपण कसं वागावं, त्याचं शिक्षण कसं घ्यावं आणि कोणते कोणते नियम पाळावेत हे आपल्या हातून झालं पाहिजे, घडलं पाहिजे. आणि ती जबाबदारी तुमच्यावर जेवढी बटूनवर आहे तेवढी तुमच्या पालकांवर सुद्धा आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. अगस्ती महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला आहेतच. अगस्ती महाराजांनी प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिले. अगस्ती महाराज इथं येऊन वास्तव्य केलं. ही भूमी अशी आहे की तुम्हाला आम्हाला तुमच्या आजोबांना आठवत असेल एवढी इथं कधीही दुष्काळ पडत नाही अशी भूमी आहेत. आणि ह्या भूमीमध्ये तुम्हाला तुमचे संस्कार इथं पार पडत आहेत, तुमचं वृत्तबंधन होत आहे. शिवाजी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळेसुद्धा तुमच्या समाजात मित्र आम्ही सगळ्या बाकीच्या जाती धर्मात तर झालेच पाहिजे. इथं ही जागा जी आहे देवस्थान ट्रस्ट आहे, ही जागा सगळी सामाजिक उपक्रमासाठी वापरण्यासाठी आहे. तर तुम्हाला आपल्याला समाजाला जर तुम्हाला जर सामुदायिक विवाह करायचा असेल तर ही या ठिकाणी मी ही जागा आणि इथं सर्व ज्या सुविधा आहेत या सुविधा उपलब्ध करून देतो अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि सामुदायिक विवाह असो, वृत्तबंध असो किंवा तुमच्या समाजाचे काही काम असेल तरी ह्या ट्रस्टमध्ये जे उपलब्ध सुविधा आहेत त्या तुम्हाला प्राप्त करून देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तुम्हा सर्व बटूंना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि प्रभू रामचंद्राकडं, प्रभू अगस्ती महाराजांकडं प्रार्थना करतो की ह्या बटूंचं आयुष्य सुखा समाधानाचं जावं. त्यांनी हा व्रत जो घेतलेला आहे त्या व्रताप्रमाणे त्यांच्याकडून वर्तणूक व्हावी अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद अण्णा. यानंतर वसंतराव बंदावणे सर आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. या ठिकाणी या बटूंना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार वैभव भाऊ पिचड यांच्या सौभाग्यवती पूनमताई पिचड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर आदरणीय योगी केशवबाबा चौधरी यांना विनंती करतो आपण वधूवर आपल्या बटूंना शुभाशीर्वाद द्यावेत. थोडं इकडं उभे राहा फक्त, इकडं पण दिसेल तिकडं पण. कल्याणानामिधानं कलिमलमतनं पावनं पावनानां पातेयन्मोक्षो सपदि प्राप्तिदश्च विश्रामस्थान एकं करिसां जीवनं सज्जनानां बीजं दमदोमस्य पूतये रामनामम् यश्चाङ्किता बाले पगामस्तके बाले वायुश्चातपि व्यालरा सोऽयं विभूतिबोधरस्य शिवनश्चङ्कदः पातु मां नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय नमस्ते रुद्री नारायणे नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. आज अगस्ती महाराजांच्या साक्षीनं, त्यांच्या कृपेनं, त्यांच्या कर्मभूमीमध्ये हा गुरव समाजाने जो व्रतबंधचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्व समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. आणि विशेषतः आपल्याला कार्यक्रम 11:30चा मुहूर्त आहे. 11:30ला आपल्याला बरोबर मुंजी लावायच्या आहेत. 11:30 वाजत आलेले आहेत. आपण सर्वजण मुंजी का करतो? अनेकांना हा प्रश्न असतो का मुंज केली म्हणजे काय केलं, फक्त जानवं घातलं आणि झालं. परंतु मुंजीनंतर खऱ्या अर्थानं त्या मुलांवर संस्काराला प्रारंभ होतो, त्याला संस्काराचं ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यासाठी गायत्री मंत्र हा दररोज प्रत्येक बटूने म्हटला पाहिजे. बटू म्हणजे बटूच्यानंतर वयस्कर माणसाने सुद्धा गायत्री मंत्र सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे आणि तो गायत्री मंत्र आपण दररोज प्रतिपादन केलं आहे. विशेषतः म्हणजे आपल्या गळ्यामध्ये जाणू आहे. लघवी केल्यानंतर हात धुतले पाहिजेत, पाय धुतले पाहिजेत. संस्काराला जास्त महत्त्व आहे. देशामध्ये खूप मोठी क्रांती होती, आपण विकासाकडे वाटचाल करतोय, परंतु संस्काराच्या नावाने आपला डिडम शंख आहे, डपोल शंख. आणि तो जर समजा आपल्याला वाचवायचा असेल त्याच्यापासून या तरुण पिढीला, तर त्यांच्यावरती संस्कार करणं हे अतिशय गरजेचं गोष्ट आहे. आणि संस्कार असावेत म्हणून व्रतबंध हा कार्यक्रम आयोजित केला जातो. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी हे आपल्या गुरुकुलामध्ये या मुलांना सगळ्यांना शिक्षण देत होते. ते शिक्षण आपल्या कर्मामधून देत होते. कर्मप्रधान ही आपली संस्कृती आहे. आपण कर्म केलं पाहिजे आणि प्रत्येक बटूने आपल्या मातापित्याविषयी, आपल्या गुरुजनाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे, कारण संस्काराला अतिशय जास्त महत्त्व आहे. आता गुरव समाज जर म्हटलं, त्या गुरव समाजाचा इतिहास सांगायचं म्हटलं तर कमीत कमी अर्धा तास लागेल.
भारतामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश वगळता फक्त गुरव शब्द वापरला जातो 2 राज्यामध्ये. बाकी ठिकाणी गोस्वामी हा शब्द वापरला जातो. अखिल भारतीय पातळीवर हा गुरव समाज आहे. हा अतिशय म्हणजे शैव आणि वैष्णवांचे ज्यावेळेस वाद होते आणि त्या शैव वैष्णवांच्या वादामध्ये महादेवाचे भक्त म्हणून गुरु आणि गुरुवांना पूर्वी खूप म्हणजे मंत्र तंत्र सगळं पूजेचं ज्ञान होतं. नुसतीच गावोगावी महादेवाची मंडळ होती. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन गुरु पूजा अर्चा करायचे. ज्या गावात ब्राह्मण नाही त्या गावात सगळे विधिविधान सगळं ब्रह्मकर्म पार पाडायचा. वेळ झालेला आहे आपला. वेळेप्रमाणे आपल्याला कार्यक्रम हे करायचा आहे. मी गुरुजींना पण धन्यवाद देतो. आपण अतिशय चांगल्या प्रकारे या वेळानुसार केलेले आहेत. आपल्या विधीनुसार आपल्या याच्यानुसार 11:30 वाजलेले आहेत. आपण वेळेत म्हणजे व्रतबंधाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. तुम्हा पुन्हा सर्वांना या सगळ्या सामुदायिक कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या मातापित्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपण सर्व समाजाने एकत्रित येऊन या कार्यक्रमाचं नियोजन परत आपल्या सर्व या नियोजन मंडळाला अधिकाधिक धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून अशीच सामाजिक क्रांती घडो ही प्रार्थना करतो अगस्ती चरणी आणि वधूवटूंना आशीर्वाद देतो. श्रीमत्सद्गुणशालिनं चिच्चिति व्याप्तं च दिव्याकृतिं जीवेशाक्षरमुक्तकोटिसुखदं नैकावताराधिपं ज्ञेयं पुरुषोत्तमं मुनिवरे वेदादिकीर्त्या विभुं युक्तमेव सहजानन्दं च वन्दे सदा. ओम शांति शांति शांति. बटूच्या वडिलांनी खाली बसून घ्यायचंय मांडी घालून. बटूच्या वडिलांनी मांडी घालून बसायचंय. बटूनी उभं राहायचं आहे. बटूच्या हातामध्ये हार द्या. बटूच्या मागे मामांनी उभे राहा. अंतरपाठ धरा सगळ्यांनी मध्ये. पूर्वोच्चार वर्तमान एवं गुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ अस्य कुमारस्य ब्राह्मण्याभिव्यक्ति द्विजत्वसिद्ध्या वेदादया वेदाध्ययनाधिकारार्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम् उपनयनं करिष्ये. मध्ये अन्तःपटं धृत्वा मङ्गलाष्टकानि पठेयुः. भवतु सुमुहूर्त सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदां मुरडं विनायकमहं चिन्तामणि ओझरं ग्रामोरान् जनसंस्थितो गणपती कुर्यात् पटोर मंगलम्. शुभं भवतु सुमुहूर्त सावधान. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति देव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगां ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो
वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमूर्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् बटोर्मङ्गलम् शुभं भवतु सुमुहूर्त सावधान ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपते विष्णु परां प्रेयसी तद्वाक्ष स्थलनित्यवा सरसिका तत्क्षान्ति संवरदिनी पद्मालं कृतपाणिपल्लवयुगा पद्मासना स्थाश्रियं वात्सल्यादि गुणोज्ज्वलां भगवती कुर्यात् बटोर्मङ्गलं मध्वाचार्यो शुभं भवतु सुमुहूर्त सावधान या कुन्दे द्रुतशारहार धवला या ब्रह्मा वरुणेन्द्र प्रभृतिभिः या ब्रह्मान् च्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती कुर्यात् बटोर्मङ्गलं शुभं भवतु सुमुहूर्त सा
हे पहा अंतरपाठ सोडून द्या, खाली ठेवा, अंतरपाठ खाली सोडून द्या. या सामुदायिक मौंचे व्रतबंध सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या नाही अकोले तालुक्यातील युवा नेतृत्व सन्माननीय अमितजी भांगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी महेशजी नवले हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमात बटूंना शुभाशीर्वाद किंवा शुभेच्छा व्यक्त करतायत अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मधुभाऊ नवले. मी आपणास विनंती करतो आपण शुभेच्छा द्याव्यात. आणि प्रमोद मंडलिक या ठिकाणी उपस्थित आहे. गोपीनाथ चौधरी, आपण सर्व मान्यवरांना श्रीफळ देऊन शुभेच्छा त्यांचा सन्मान करायचा आहे. आमचे हॅलो आमचे जेवढे सुपुत्र आहेत ज्यांची मुंज संपन्न झालेली आहे त्या सर्वांना शुभेच्छा, शुभाशीर्वाद. कर्तृत्व संपन्न जीवन व्यतीत करण्याची संधी ईश्वरानं तुम्हाला द्यावी आणि पुढचं तुमचं कौटुंबिक भविष्यासह समाजाचं आणि देशाचं भविष्य घडवण्यासाठी आपला कार्यभार आपण काही सोसावा, त्यातही आपल्याला यश संपन्न व्हावं हीच शुभकामना. आणि उत्तमरित्या हा सगळा कार्यक्रम संयोजन समितीनं संपन्न केला, त्यांना पण विशेष धन्यवाद. सर्व बटूंनी आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे. सर्व बटूंनी पित्याच्या गळ्यामध्ये हार घालायचा आणि बसून राहा. समाज संघटनेच्या वतीने सर्व बटूच्या वडिलांचा सन्मान होतो तो स्वीकारायचा. कसं ते राहून जातं ते बाकीच्या बटूंनी आपल्या वडिलांच्या मांडीत बसायचंय, हार घालून घ्यायचा आणि वडिलांच्या मांडीत बसा. त्यांना बटूच डोक्याचा वास घ्यायचा आहे वडिलांनी. त्याच्यानंतर दोन्ही वडिलांना आपल्या नमस्कार करा, डोकं टेकवा, त्यांच्या पायावरती नमस्कार करा. 1 मिनिट बसा मांडीत आणि नंतर नमस्कार करा. चला मांडीवर बस. ओम मनोजुगदा माजस्य बृहत्पदरतन्यमिमान्दनोद्वरिटण्डन्तु समिमं ददातु विश्वे देवासय हमादयं दामो प्रतिष्ठ एकवै प्रतिष्ठानामरण्योरत्रैतेन रत्नेन सर्वमेव प्रतिष्ठितं भवति. बटूंनी उठायचं आहे आणि वडिलांना नमस्कार करायचा आहे. बटूंनी मांडीवरून उठायचं आहे, वडिलांना नमस्कार करायचा आहे. वडिलांना नमस्कार करा, पाय पुढे करा. वडिलांनी दोन्ही डोकं टेकून पायावरती डोकं ठेवून नमस्कार करा. बटू आणि जे आहे ना वरती लागणार हा मम्मी बोलता इथं आता आहे ना ह्याला सांड वरती काढून द्यायचं ना. बटू आणि वडील बस होमचे आहे ना ते वरती घ्या. 1 मिनिट 10 मिनिटं ब्रेक. हो आमचा 10 मिनिटं ब्रेक द्या. आता 10 मिनिटं ब्रेक द्या. आता यानंतर सर्व बटूंना शुभेच्छा देत आहेत आदरणीय अमितजी भांगरे साहेब. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. खरं तर एक देखणा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे. माझ्या मते सर्वात मोठा कार्यक्रम बट्टूंचा जो झालेला आहे तो तालुक्यात प्रथमतः आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेला आहे. या सोहळ्यामध्ये जेवढे सगळे सहभागी बट्टू होते यांना मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शिवाजी टोप्या झाल्या का वडील आणि मामा ते वामात कधी यायचे. एक बट्टूंना 10-15 मिनिटं ब्रेक आहे. 10 मिनिटांनी सगळ्यांनी बट्टूंनी त्यांच्या वडिलांनी वरती यायचं आहे. बट्टू आणि त्यांचे वडील दोघांनी पण इथं वरती होमासाठी यायचं आहे. 10 मिनिटं तुम्हाला ब्रेक. 10 मिनिटं तुम्हाला काय आहेर करायचे तर आहेर करू शकता. सर्व बटूंनी आणि त्याच्या वडिलांनी ध्यान द्या.
बटू आणि बटूचे वडील आणि मामा तुम्ही एक 15-20 मिनिटं थोडस जरा विश्रांती घ्या आणि त्यानंतर होमासाठी जायचंय. आता इथे गर्दी कमी करा, बाकीचे इथं थांबा, कोणी तिकडे जाऊ नका. आणि आता सर्वांना जेवणाची या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. वाडे मंडळ या ठिकाणी शिवशक्ती तरुण मंडळ गुरवगाव आणि जय मल्हार तरुण मित्र मंडळ रेडे आणि महिला ज्यांना शक्य आहे सर्वांनी वाढण्याचं काम करा. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत, आभार. आज या कार्यक्रमासाठी अकोले संगमनेर तालुका पुणे तालुका जिल्ह्यातून आलेल्या सर्वच पाहुण्यांचे मी स्वागत करतो. हॅलो हॅलो. या कार्यक्रमासाठी आलेले नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांचं स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब पवार, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा अध्यक्ष शंकरराव शिर्के, सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव देशमुख, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस निर्मलाताई सावंत, त्याचप्रमाणे संघटनेचे उपाध्यक्ष संजयजी गोडके, अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो. आज या ठिकाणी जे आपले शिवाजी मार्गदर्शक शिवाजी चौधरी सर व सर्व टीम जी आहे त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे, वसंतराव बंदावणे सर यांच्या वतीनं सर्व बटूंना शुभेच्छा देतो. सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती आहे, या ठिकाणी आपल्या समाजातील एक तरुण व्यक्तिमत्व अमोल मारुती शिर्के, संपादक अकोले टाइम्स, यांच्या वडिलांचं म्हणजे स्वर्गीय मारुती बाळकृष्ण शिर्के भाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण सोहळा रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी कळस या ठिकाणी आयोजित केलेला आहे कळशेश्वर विद्यालयामध्ये. तरी सर्व उपस्थितांनी त्याही कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. माझा ऐका शिरापूर मुख्याध्यापक राणे सर. हो नमस्कार. तुम्ही वाढ नियोजन करा तिकडे व्हा ना मग. आता बाकीचे हा वाडे मंडळ, शिवशक्ती तरुण मंडळ आणि रेडे जय मल्हार तरुण मंडळ, हो सर्वांनी हा कार्यक्रम आणि आलेले पाहुणे हे अतिशय मोलातोलाचे आहेत, आपले आहेत. बटूंना घेऊन जा तिकडं, बटूंना घेऊन जा होमाकडं आणि इथं ही जागा जेवणासाठी उपलब्ध करून द्या. तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते कोण वाढतंय कोण वाढत नाही हेही या ठिकाणाहून समजतंय. प्रत्येकाची जबाबदारी आहे काम करणं. माझ्याकडे जमा करा ना सर. संयोजकांनी वाढण्याची जबाबदारी पार पाडा. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती आहे, आपण अगस्ती देवस्थानमध्ये आलेलो आहोत. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. या ठिकाणी आमचे मित्र अमोलजी वैद्य हेही उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. शिरापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राहणे सर हेही उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. काय यानं फार जरा गोंधळ होऊन जातो. मच्छिंद्र चौधरी कुठे असतील त्या तुम्हाला ते होमाकडे मिळतील. होम गर्दी कमी करायला उरकला आता महिला कुठे जाणार इकडे इकडे थांबतील जाऊ दे मग. वाडे मंडळ आपण काही करायचे आहे, सर्व पाहुण्यांना व्यवस्थित भोजन मिळेल याची काळजी घ्यायची. हे पाहुणे आपल्याकडे काही दररोज येत नाहीत,
पुणे जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यातून आलेले पाहुणे आहेत, नगर जिल्ह्यातून. प्रत्येकाची जबाबदारी आहे. यामध्ये जे बटू आहेत त्यांचे कोणी पालक किंवा त्यांचे नातेवाईक असतील, आपणही ही जबाबदारी घ्या. आलेल्या पाहुण्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जेवण आणि जे बटूंना तिकडे घेऊन जाऊ. आम्हाला बटूंना घेऊन जा तिकडं. वाडे मंडळ, आपण या ठिकाणी सेवा करणं काही पाप नाही कोणतं. काही आमचे तरुण मंडळाचे कार्यकर्ते असे दिसताना दिसत आहेत. याला वरून काही नाही का टाकायला, जरा काही वरून असं लावायला नाही काही लावायला म्हणजे पुढून ये. परफेक्ट. सांगितलं ना त्यांनी सामान आणून द्या, बाकीचे थोडी सगळी सामग्री गुरूंनी सांगितल्याशिवाय कोणी काही करू नका बरं. हॅलो नगरसेवक, तुम्ही ना अरे एवढं बरीचशी सावली आली बरं का. एका होमकुंडावर थोडंच बटून निभावायचंय. होमकुंड बरोबर मापात केलेले. हॅलो बाकीच्यांनी गर्दी कमी करा, थोडीशी बाकीच्यांनी गर्दी कमी करा, म्हणजे गुरूंना सगळं व्यवस्थित करता येईल. नंतर आयुर्वेदचं आहे, तिथं आयुर्वेदची गर्दी करून मशीन कुठं पाहिजे ना, मशीन मध्ये खुचून बसून आपल्या गाडीवर पाणी आहे. जोपर्यंत ना जोपर्यंत गर्दी झालेली होणार ना तोपर्यंत हाताला धुवा थोडीशी गर्दी थोडी बाजूला करा. आपला कार्यक्रम करा, आपल्यापर्यंत व्यवस्थित झाला आहे. मुख्य कार्यक्रम आहे, आपण कक्षाला व्यवस्थित झाला पाहिजे. त्यासाठी कार्यक्रम कमी करा, कामं करवा घ्या, कार्यालयामध्ये पाणी आणा. कार्यालयामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याला बसायचं आहे. चालू करून दे, चालू करून दे. 5 मिनिटं कॅमेरा घेऊन फिरतो एक आणि स्टँड राहून दे, स्टँड घे गोळा करून जर खोल चल कॅमेरा.
त्याच्यामध्ये जोड असतं त्याच्यामध्ये जानवचं मोकळं केलं की त्याच्यामध्ये 2 जानवे तुम्हाला दिसतील. 2 गाठणी आहेत. जानवे व्यवस्थित मोकळे करा, गुंता गडबड करू नका. मध्ये एक जानव एकाला, एक जानव दुसऱ्याला. हे टोपी मागे कर त्याची कोणाला लक्ष द्या जराशी. तुमचे नका फोटो घेऊ.